नमस्कार मित्र. आज व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण, गावचं राजकारण आणि गावचा विकास. हा विषय वैयक्तिक नाहीये, हा सार्वजनिक विषय आहे, माझ्या गावचा विषय आहे. मित्र, आम्ही महाराष्ट्र पूर्ण फिरला, विकास झालेल्या गावामध्ये गेलो, जसे हिवरे बाजार, भास्करराव पेरे साहेबाचं पातोडा गाव, अशा अनेक गाव आहेत, राळेगण सिद्धी, अशा अनेक गावं आमची नवतरुण मंडळी फिरली. पण आम्हाला देखील वाटलं आमच्या गावामध्ये पण तसा विकास झाला पाहिजे, तसा सरपंच, तसे राजकीय लोक भेटले पाहिजे. पण नाईलाजानं आजपर्यंत काही शक्य झालं नाही. आम्ही त्या गोष्टी अनुभवल्या. पातोड्यामध्ये गेलो, 3-3, 4-4 पाण्याचे नळ घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये. पण आम्हालाही वाटलं आमच्या गावाला पण तशी परिस्थिती होईल, आणि योगायोगाने ती योजना पण आली. त्या योजनेचं नाव आहे जल जीवन मिशन, हर घर नल. मग आम्हाला आनंद झाला. आम्हाला वाटलं 15-20 वर्षाचं संकट, पूर्वीचं संकट आता मिटणार आहे. कारण आमच्या पूर्ण गावानं कुठून ना कुठून 200 मीटर, 500 मीटर, 1 किलोमीटरवरून पाणी भरलेलं आहे. अनुभव आहे ते, आम्हाला सुद्धा अनुभव आहे. कारण आम्ही पण बाहेरून पाणी भरलं, 1-1 किलोमीटरवरून, 500-500 मीटरवरून पाणी भरलं. अर्धा दिवस आमचा त्या पाणी गोळा घरी आणण्यामध्ये जायचा. मग आम्हाला वाटलं की बाबा आमच्या गावचं आता संकट मिटणार आहे. म्हणून आम्हाला अपेक्षा होती त्या जलजीवन योजनेच्या पाण्याची, त्या जलजीवन योजनेच्या नळाची. बाबा आता प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक सामान्य घरामध्ये, प्रत्येक सामान्याच्या घरामध्ये, प्रत्येक लंगड्या लुळ्याच्या घरामध्ये, प्रत्येक अपंगाच्या घरामध्ये, प्रत्येक वृद्ध माणसाच्या घरामध्ये, ज्याला पाणी भरणं होत नाही बाहेरून, अशा प्रत्येक माणसाच्या घरामध्ये आता नळ येणार, ही आमची अपेक्षा होती. झालं, भव्य दिव्य उद्घाटन बी झालं, त्याचं कामही चालू झालं. काय काय कुठं कुठं झालं माहीत नाही. 4,99,83,000ची योजना होती. मग एक पाटी आली, काही महिन्यापूर्वीच ती पाटी आली, काम पूर्ण झालं. आता ती पाटी मी तुम्हाला नंतरच्या भागात, पुढच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहे. मग आम्हाला वाटलं, आनंद झाला, घराघरामध्ये पाणी येणार. पुढच्या 100 वर्षाचा आमचा पाण्याचा प्रश्न मिटून जाणार. कारण गेली 20 ते 25 वर्ष झालं आम्ही बोरचं पाणी पितोय, आणि त्या बोरच्या पाण्यामुळं आज काही ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ महिलांना त्याचा हाडाचा आजार उद्भवतोय. मग आम्हाला आनंद झाला, ही योजना पूर्ण झाली तर अख्ख्या गावाला पाणी भेटल. आम्हाला आनंद होता, योजना आता पूर्ण होणार, माझ्या गावाला पाणी भेटणार. पण तो होऊ देतात ते राजकीय नेते काय, होऊ देतात ते गावचे पुढारी काय. मग मित्रांनो, हे विषय क्लोज झाला. आता राहिले 2-3 महिने. आता काय घंटा होणार नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे, अख्ख्या गावाला माहिती आहे. पण आम्हाला वाटलं बाहेर जसे विकासहीन गाव आहेत, तसेही माझ्या गावामध्ये काहीतरी विकास होणार, हे आमची इच्छा होती, आमची अपेक्षा होती. काही योजना येतील, नवीन नवीन योजना येतील. कारण हिवरे बाजारसारखं गाव 1983 मध्ये भयान दुष्काळ अवस्थेतून बाहेर निघलं, आणि आज भारतात 1 नंबर श्रीमंत गाव म्हणून त्या गावचा नावलौकिक उदयास आला. एवढ्या योजना, एवढ्या कष्ट, एवढ्या योजनातून ते गाव भरून आज भारतामध्ये 1 नंबर करोडपती आहे. त्या गावातले 80% लोक करोडपती आहेत. हे काय शक्य झालं? कारण गावचा पुढारी चांगला निघाला. गावच्या पुढाऱ्यानं, गावच्या सरपंचानं लोकाला विकासाच्या दिशेनं घेऊन गेलं, म्हणून आज दुष्काळलेलं, बरबटलेलं गाव आज भारतात 1 नंबर श्रीमंत झालं. मग आमच्या पण गावाला करता येते ना, आमच्या तालुक्यातल्या गावातला प्रत्येक गावाला करता येते ना. पण तशी मनस्थिती, तशी इच्छाशक्ती आणि तशा महापुरुषांचा विचारधारा त्या माणसाच्या मनामध्ये असायला हवा होता. पण झालं, विषय मिटला. पण ही योजना आमच्या गावामध्ये का झाली नाही,
का येऊ शकली नाही, कुठं घोडं आडलं, म्हणून आम्ही माहितीचा अधिकार टाकला 15 ऑगस्ट 2025 रोजी. मित्र, माहितीचा अधिकार टाकल्यानंतर त्या माहितीच्या अधिकाराचं उत्तर आम्हाला किती सुंदर भाषेत आलंय, किती योग्य भाषेत आलंय, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधून एका आमच्या गावातल्या एका सार्वजनिक ग्रुपवर हे आम्हाला उत्तर भेटलंय. आणि ते किती सुंदर उत्तर गावातल्या मतदाराला किती सुंदर भाषेत बोललं गेलं, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय.